मला सांगावं की कशा प्रकारे पेशंट तुमच्यापर्यंत पोहोचला आणि कशा प्रकारे पुढच्या ट्रीटमेंटची वाटचाल त्या ठिकाणी झाली. धन्यवाद. या बाबतीमध्ये आपल्याला लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं होतं. म्हणजे आपण शीतल पाटील ज्या डोनर होत्या त्यांचं ऑलमोस्ट 50-55% आपण लिव्हर घेतलं होतं. तर जेव्हा आपण लिव्हर घेतो तर याच्यामध्ये लिव्हिंग डोनरमध्ये 2 सर्जरी असतात. तर सुरुवातीला आपण यांची सर्जरी सुरुवात केली. त्याच्यामध्ये माझ्यासोबत अजून दोन मेन सर्जन होते. ते पण डॉक्टर कमल यादव, डॉक्टर मनोज अंबारे हे पण सगळेजण सोबत होते माझ्या. तर आम्ही सुरुवातीला यांची सर्जरी सुरू केली आणि सुरू केल्यानंतर यांचं हाफ ऑफ द लिव्हर आपण काढलं. ऑलमोस्ट 50-55% लिव्हर काढलं आणि त्याच्यानंतर मग काही काळ ते लिव्हर आपण थोडंसं एका सोल्युशनमध्ये ठेवलं आणि त्यासोबतच सेकंड सर्जरी मग यांची सुरू झाली होती. यांचा जो मेन टास्क जो सांगितला सरांनी की यांना जी लिव्हरला जाणारी जी महत्त्वाची रक्तवाहिनी होती ती चोकअप झालेली होती किंवा आपण म्हणतो की याच्यामध्ये थ्रोम्बोसिस झालेलं होतं. तर अशा याच्याला आपण एक इव्हर्शन थ्रोम्बेक्टॉमी नावाचं एक प्रोसिजर असते, जेणेकरून आपण पूर्ण ती इव्हर्ट करतो आणि त्यातला सगळा थ्रोम्बस जो आहे तो इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने काढतो आणि शेवटी तो पोर्टल फ्लो जो आहे तो अचीव करतो. तर ही जी प्रोसिजर आहे ह्याच्यामध्ये जवळपास खूप सारं रक्त स्त्राव होणं आणि ब्लिडिंग होणं, अचानक पेशंटला हार्ट अटॅक येणं, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर याच्यासाठी आपण सगळं तयारी करून ठेवली होती. सगळे अॅनेस्थेटिस्ट आमचे सगळे रेडी होते, सगळे ब्लड प्रोडक्ट सगळे रेडी होते. तर ही प्रोसिजर एकदम सुखरूपपणे व्यवस्थित पार पाडली गेली आणि आम्ही त्यांचा पोर्टल फ्लो, त्याचं जे लिव्हरला जाणारा जो सप्लाय होता हा व्यवस्थितपणे आपण त्याला अचीव करू शकलो. याच्यानंतर जो पोर्टल फ्लो अचीव झाल्यानंतर मग आपण त्याला महत्त्वाचे जे कनेक्शन्स करतो त्याच्यामध्ये मग अशुद्ध रक्तवाहिनीचं कनेक्शन असतं, त्याला आपण हिपॅटिक वेन्स म्हणतो. आणि मग नंतर शुद्ध रक्तवाहिनीचे कनेक्शन्स असतात, त्याच्यामध्ये पोर्टल वेन आणि हिपॅटिक आर्टरी झाले. यांच्या बाबतीमध्ये यांच्याकडून आपल्याला 2 पित्ताच्या नळ्या पण जोडायच्या होत्या. त्याच्यामुळे ही जी प्रोसिजर होती ही बऱ्यापैकी कॉम्प्लिकेटेड होती आणि जितके जोड जास्त आहेत तितक्या कॉम्प्लिकेशन्स व्हायची शक्यता पण जास्त असते. पण बऱ्यापैकी आता माझं जे शिक्षण झालेलं आहे ते जवळपास मागच्या 2019 पासून मी ट्रान्सप्लांटमध्ये आहे. जवळपास 650-700 ट्रान्सप्लांट जवळपास झालेले आहेत आणि सक्सेस रेट अराऊंड माझा जो आहे तो अराऊंड 93-94% आहे. तर बऱ्यापैकी यांची जी प्रक्रिया शस्त्रक्रिया होती ही शस्त्रक्रिया मी अगोदरही बऱ्यापैकी केलेल्या आहेत आणि मला याच्यापैकी म्हणजे ती एकदम व्यवस्थितपणे पार पडली. आणि हे महत्त्वाचं जे असतं हे सगळं टीमवर्क असतं, कोऑर्डिनेटेड सगळ्या गोष्टी असतात आणि अलॉंग विथ द टीम, अलॉंग विथ द ऑल अनेस्थेशिया अँड सगळ्या टीमसोबतच सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि त्यापैकी त्यांनी बरोबर व्यवस्थित प्रतिसाद दिला. मग आपण यांना डोनरला 2 ते 3 दिवस ICUमध्ये ठेवून नंतर आपण रूममध्ये शिफ्ट केलं आहे. नंतर त्याचप्रमाणे यांना पण 4 ते 5व्या दिवशी आपण रूममध्ये शिफ्ट केलं आहे. तर हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या आहेत. आपल्याकडं अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये इथे सर्व गोष्टी अवेलेबल आहेत, पूर्ण बॅकअप अवेलेबल आहे. अजून बाकी सगळ्या याच्यानंतर जे लागणाऱ्या गोष्टी असतात जसं काय स्वच्छता आहे, क्लिनलीनेस आहे, एक आपण त्याला स्पेसिफिकली जे म्हणतो की पेशंट एक आयसोलेट करून सगळ्या गोष्टी ठेवायच्या आहेत, ही सगळी आपल्याकडं सुविधा झालेली आहे त्याच्यामध्ये. सर आपको दॅट इज ओके. तर मला असं वाटतं की आता लिव्हर ट्रान्सप्लांट नाशिकमध्ये आणि त्याच्यातलं लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट विथ ऑल कॉम्प्लिकेटेड सर्जरी वी कॅन डू इट व्हेरी वेल बिकॉज इथं पूर्ण इक्विप्ड सगळे लोक आता आमच्यासोबत झालेले आहेत आणि आमचं आता ऑलमोस्ट हे 5-6 ट्रान्सप्लांट चालू आहे सर. या आणि वी आर गिविंग 100% रिझल्ट टू एव्हरी पेशंट नाव. येस, थँक्यू. धन्यवाद सर. आणि सर्व डॉक्टर्स टीम आणि सर्व हॉस्पिटलची जी टीम आहे त्यांच्या अथक प्रयत्नानंतर हे नवीन एक जीवनदान या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्याचबरोबर ही अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिकच्या बाबतीत खूप अभिमानास्पद बाब या ठिकाणी आहे.
आता वेळ झाली आहे संपूर्ण लिव्हर ट्रान्सप्लांट टीमचा गौरव करण्याची. आता याच्यामध्ये तर मी सांगेल की जे श्रेय जातं हे टीमवर्क आहे. डॉक्टर संदीप पाटील सर आहेत, डॉक्टर अमोल जाधव सर आहेत, त्याचबरोबर अमोल शिंदे सर आहेत, त्याचबरोबर संदीप सबनीस सर आहेत, डॉक्टर भाविक शाह सर आहेत, डॉक्टर सोहम जोशी सर आहेत, त्यानंतर डॉक्टर अखिलेश सोमानी सर आहेत, त्यानंतर रेडिओलॉजी डिपार्टमेंट संपूर्ण त्या ठिकाणी स्टाफ सर्वांचे या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आज पेशंटचं या ठिकाणी सुट्टी आहे आणि पेशंट हसतमुख या ठिकाणी डिस्चार्ज होत आहे. तर आता वेळ झाली आहे की आपण स्वतः रुग्णाच्या तोंडून या ठिकाणी ऐकूया की कशा प्रकारे त्यांना आज या ठिकाणी म्हणजे त्यांच्या फिलिंग्स नेमकी आज काय आहेत आणि त्यांना कसं वाटतंय. आपण या ठिकाणी पेशंटच्या तोंडूनच या ठिकाणी ऐकूया. मी सूर्यकांत विठ्ठल पाटील, धुळे जिल्हा कारागृह हवालदार या पदावर कार्यरत असून वय 50. मला हा आजार मागील 2-3 वर्षापासून होता. मी डॉक्टर संदीप पाटील सरांकडे उपचारार्थ नेहमी येत जात राहायचो, परंतु हा आजार पुढे वाढत चालला. लिव्हर सोरायसिसला काही पर्याय नाही म्हणून त्यांनी ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला आणि अशोका मेडिकल हॉस्पिटल येथे आम्हाला भरती केली. त्यानंतर येथे आल्यानंतर आम्हाला लिव्हर पहिले तर देईल कोण हा सर्वात मोठा प्रश्न होता. तर आम्ही खूप विचार केला 1 महिना. माझी मिसेस म्हटली की मी देते. तिचे मी खूप खूप आभारी. हे सर्व घडत असताना माझ्या मुलांची भूमिका खूप महत्वाची आहे. मैं थोड़ा इमोशनल है, सॉरी. परिवार का बहुत सपोर्ट है सर्वांनी सपोर्ट केल्यानंतर आम्ही डॉक्टर संदीप पाटील सरांकडे आल्यानंतर त्यांनी आम्हाला अशोका मेडिकल हॉस्पिटल येथे रेफर केलं. इथे आल्यानंतर इथली जी टीम आहे तिचे मी आयुष्यात मरेपर्यंत उपकार विसरणार नाही. ही ती टीम सर्व मामा लोकांपासून ब्रदर्स, मावशी, सिस्टर, तर डॉक्टर्स, इथला प्रत्येक विभागाचा डॉक्टर कोऑपरेटिव्ह आणि खूप समजूतपणे सांगणारे आहे. त्यानंतर अमोल जाधव सरांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं. डॉक्टर अमोल जाधव सरांमुळेच आणि त्यांच्या टीममुळे मी आज आपल्यासमोर आहे. जे काही आता याच्या पुढे. सूर्यकांत पाटील, माझे वय 42 वर्षे. आम्ही संदीप पाटील सरांकडे माझ्या मिस्टरांची लिव्हर प्रॉब्लेममुळे ट्रीटमेंट घेत होतो. जेव्हा आम्ही मार्च महिन्यात आलो आणि सरांनी मला सांगितलं की यांच्याकडे जास्त वेळ नाही आहे, तेव्हा तर पहिलं तर पायाखालची जमीनच सरकते. पण मग आम्ही विचार केला, 2-1 फॉलोअप घेतले. सर म्हटले की तुम्हाला ट्रान्सप्लांटशिवाय पर्यायच नाही आहे. मग सगळ्याच गोष्टींचा विचार करून आम्ही आणि सरांनी आम्हाला कॉम्प्लिकेशन्स पण व्यवस्थित समजून सांगितल्या की याच्यात काय काय कॉम्प्लिकेशन्स आहेत. तर अमोल जाधव सरांशी आम्हाला कन्सल्ट केलं, त्यांच्याशी आम्ही भेटलो. त्यांनी आम्हाला पूर्ण सर्जरी सांगितली की कशी होईल, काय होईल, आमच्या सर्जरीत काय प्रॉब्लेम आहे किंवा काय होऊ शकतं हेही आम्हाला सगळं सांगितलं. तर मग त्यांनी आम्हाला अशोका मेडिकलवर सजेस्ट केलं हॉस्पिटल. आम्ही इथे सर्जरी झाल्यानंतर आमचा जो अनुभव आहे तो खूप चांगला आला आम्हाला, कारण इथली सर्व टीम खूप सपोर्टिव्ह आहे आणि आम्हाला आनंद आहे की आम्ही म्हणजे आमच्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय की सरांच्या हातात होता आणि तो इथे घेतला. कारण आम्हाला गावाकडे बरेच सजेस्ट केले की तुम्ही पुणे मुंबई सोडून नाशिकमध्येच का
करताय सर्जरी असं म्हणून. पण मग आम्हाला जे अनुभव येत गेले, कारण माझे मिस्टर पोलीसमध्ये, त्यांचं MPKY मधून होतं, कारण म्हणजे ह्या टीमने आम्हाला पूर्ण सपोर्ट केला पेपरवर्क पासून की आम्हाला किती फंडिंग भेटू शकतं. हेही मी खूप आभारी त्यांची, कारण की एवढ्या सर्जरीतून पेशंट बरा होऊन तो परत फायली पास करण्यामध्ये इकडे तिकडे फिरावं लागतं. आमची ती हरेसमेंट या हॉस्पिटलने वाचवली आणि आमच्याकडून सगळं पेपरवर्क पण करून घेतलं. यात सगळ्या टीमचे मी आभार मानते. सागर माने सर झाले, अतुल ब्रदर सर झाले, सगळी पूर्ण टीम खूप सपोर्टिव्ह आहे. आणि यात माझ्या मुलांचाही खूप सपोर्ट आहे, कारण माझ्या मुलाने असं फील्ड चूज केलं आहे की त्याला तिथे 16 ते 18 तास अभ्यास करावा लागतो. तो पोरगा करिअर सोडून आमच्या मागे फिरतोय आता, पण देवाने यश दिलं आम्हाला. सरांच्याही हाताला यश आलं. एवढी क्रिटिकल सर्जरी त्यांनी व्यवस्थित पार केली आणि त्यांच्या हातून असंच अजून बऱ्याच जणांना जीवदान मिळावं हीच माझी अपेक्षा आहे आणि देवाकडे प्रार्थना आहे. सगळ्यांचे धन्यवाद.